आयुष्यामध्ये जे चांगले, वाईट किंवा अत्यंत वाईट असे जेव्हा दिवस येतात ना, त्या दिवसांना कधी नाव ठेवू नका. माहितीये का? कारण उत्तम दिवस जे असतात ना आपल्या आयुष्यातले, ते आपल्याला आठवणी देऊन जातात. चांगले दिवस जे असतात ना, ते आपल्याला आनंद देऊन जातात. वाईट दिवस जे असतात ना, ते आपल्याला अनुभव देऊन जातात. आणि अत्यंत वाईट आपल्या आयुष्यातले जे दिवस असतात ना, ते आपल्याला शिकवण देऊन जातात. हो की नाही? तर चला एका छान विचाराने आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करूयात. आपल्या आयुष्यातला एक अजून छान असा दिवस उजाडलेला आहे. तर हे गाईज, मी आहे प्राजक्ता. तर आज आपण काहीतरी करूयात, कारण रोज काही ना काहीतरी करत असतो. सो आज मी तुम्हाला दाखवते की मी एक नवीन नेल आर्टचा प्रकार केलेला आहे आणि त्याची झलक थोडीशी तुम्हाला दाखवते. तर आजची दिवसाची सुरुवात झालेली आहे गरमागरम डोशाने, कारण आज डोसे बनवायचं ठरलेलं होतं आणि सकाळी सकाळी उठून मस्त गरमागरम बनवलेले आहेत डोसे. तर मुलांना इडली फारशी आवडत नाही, डोसे त्यांना खूप आवडतात. त्यामुळे आज ठरवलं की चला सगळ्यांनाच डब्यामध्ये डोसे देऊयात, नाश्त्यालाही डोसे खाता येतील. आणि एकदा असं होतं, एकदा डोशाचं पीठ बनवलं की ते साधारणतः 1 ते 1.5 दिवस तरी जातं. म्हणजे सकाळी डोसे, रात्री इडली किंवा उत्तप्पा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी बऱ्याच वेळा चहासोबत डोसे खाल्ले जातात. तर आज थोडासा मला वेळ होता आणि माहीत नाही, आज जरा मूड आला की आपण आपल्या नेल्सवर काहीतरी आर्ट बनवलं पाहिजे. तर मी इथे नेल आर्ट करायला सुरुवात केलेली आहे आणि हे नेल आर्ट पहिल्यांदाच मी ट्राय करते आहे. आणि नेल्स फारसे आधी वाढवलेले नव्हते, कारण आधी रेसिपीचे व्हिडिओ करायचे, त्यामुळे मला असं फार आवडत नव्हतं. परंतु हल्ली रिसेंटली नखं जरा थोडेसे वाढवलेत आणि आज असं वाटलं की चला आपण आर्ट करून बघूयात त्यावर. एक रील बघितली होती मी, तर ट्राय केलं आणि टूथपिकनी हे सगळं बनवलं. तुम्ही सांगा मला कमेंट करून कसे वाटतात तुम्हाला हे नेल्स माझे. आणि तुम्ही सुद्धा ट्राय केलं की मला माझं Instagramचं जे पेज आहे त्यावर टॅग करायला विसरू नका. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. माझं झाल्यानंतर सिया मॅडम पण बसल्या, माझ्या पण पायावर कर. सो तिला थोडंसं डिझाईन करून दिल्यानंतर दुपारच्या वेळेला मी घेतलेली आहे माझी कालची जी भाजणी आहे. सगळ्या डाळी वगैरे मस्त वाळल्या होत्या, त्यामुळे सगळं भाजून आता हे प्रिपेअर करत आहे. तर सगळं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि सगळी भाजणी झाल्यानंतर सगळी मिक्स करून मी ती दळायला देणार होते. सो इथे माझी भाजणी रेडी झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे मी सगळं मिक्स केलं आहे आणि आता ती भाजणी मी दळायला घेऊन जाते. प्रत्येक आईला सकाळी उठल्या उठल्या आणि संध्याकाळी रात्री पडणारा प्रश्न म्हणजे आज खाने में क्या बनावं. सो माझी संध्याकाळची वेळ झालेली आहे, परंतु आज चांगली गोष्ट अशी आहे की सकाळी बनवलेला होता डोसा आणि त्याचं बॅटर शिल्लक आहे. मुलांना माझ्या फारशी इडली आवडत नाही, तर आता डोसा, तर सकाळी डोसा, बटाट्याची भाजी, चटणी खाऊन झालेली आहे. तर आता डोशामध्ये उत्तप्पा बनवू. तर चीज डोसा बनवू. चीज म्हटलं की खायला तयार माझी पोरं. तर चीज डोसा मी बनवते. तर कुठल्याही पदार्थामध्ये चीज घातलं की माझी मुलं आणि माझा नवरा दोघेही लगेच तयार होतात की हां बनव आमच्यासाठी, कारण यांना तिघांना चीज खायला इतकं आवडतं. इवन ते नुसतं चीजसुद्धा खूप खातात. तर इथे बटाट्याची भाजी थोडीशी शिल्लक होती, तर मी आधी गरम करून घेतली ती भाजी आणि त्यानंतर डोशावर अशा प्रकारे मिक्स करून थोडे 1-2 सॉस आणि मेयोनीज यावर ॲड केले आणि त्यानंतर त्यावर चीज ॲड केलं आणि मुलांना बनवून दिले अशा प्रकारचा चीज डोसा. तर सिंपल रेसिपी आहे, फार काही नाही, परंतु मुलं खावीत म्हणून थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे. तर थोड्या वेळानंतर माझ्या मिस्टरांचा फोन आला होता की मी ऑफिसमधून येतो, तू आवरून ठेव, आपल्याला जायचं आहे डीमार्टला. तर साधारणतः 9-9:15च्या दरम्यान आम्ही सगळं आवरून घरातलं जेवण वगैरे करून निघालेलो आहे डीमार्टला. आणि इथे मी माझ्या मिस्टरांना ओरडून सांगते की अजिबात नको त्या गोष्टी डीमार्टमधून घ्यायच्या नाही आहेत, कारण त्यांना असं असतं की त्यांचं खूप स्नॅककडे लक्ष असतं आणि मग ते घरी भयंकर स्नॅक घेऊन येतात आणि मग ते घरी असल्यानंतर खाल्ल्याही जातं बऱ्याच वेळा, मलासुद्धा. तर आता आम्ही निघालेलो आहे. शौर्यकडे एक बॉक्स आहे, तो कशाचा आहे तुम्हाला नंतर सांगेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर डीमार्टला पोहोचल्यानंतर बघतो तर काय आहे, अरे बापरे, भयंकर गर्दी 9:15-9:30ला सुद्धा. आणि पार्किंगला सुद्धा जागा नव्हती. समोर तो जो माणूस होता तो नो पार्किंग म्हणजे पार्किंग फुल असा बोर्ड घेऊन उभा होता आणि म्हटलं आता काही खरं नाही, मे बी आम्हाला पुन्हा रिटर्न जावं लागतं की काय. बऱ्याच ठिकाणी बघत होतो पार्किंगला जागा. इथे बेसमेंटची जी पार्किंग होती त्यालासुद्धा मोठ्या रांगा लागलेल्या होत्या
आणि इथे थोडा वेळ थांबलो, पुन्हा गाडी रिटर्न घेतली आणि ते बोलले की चला आपण काय करूयात, उद्या सकाळी आपण दोघं येऊयात. परंतु मुलांचं असं होतं की मुलं थोडी म्हणायला लागली की नाही आपण जाऊयात, आत्ताच जाऊयात. तर म्हटलं गर्दी एवढी आहे तर जाणार कसं? सो कशीबशी आम्हाला फायनली पार्किंग मिळाली, परंतु ट्रॉली काही मिळेना. सो आम्ही आधी तसंच गेलो. मी यांना बोलले, "आम्ही जातो पुढे, आधी बघतो गर्दी किती आहे. फारच गर्दी असेल तर मग रिटर्न येतो." तर ओके, ओके होती गर्दी. होती, नाही अशातला भाग नाही आहे. आम्ही पहिल्यांदा बास्केट घेतला आणि मी मिस्टरांना बोलली, की "जा तुम्ही ट्रॉली घेऊन या." तर ते बाहेर थांबले आणि कुणाजवळून तरी ट्रॉली आणली, ज्यांची खरेदी झालेली होती. सो फायनली मी जे बास्केटमध्ये घेतलेलं सगळं सामान ट्रॉलीत भरलं आणि अशा प्रकारे रस्ता काढत काढत निघालो. आणि माझे मिस्टर तुम्हाला या 2 लाईन्समध्ये जास्त सापडतील. स्नॅक आणि त्यानंतर कोल्ड्रिंक्स वगैरे असतात, तिथे ते फिरत असतात. आणि ज्या गोष्टी मला घ्यायच्या होत्या त्या ऑलमोस्ट संपलेल्या होत्या. मैदा मला मिळाला नाही. पोहे जे आपले पातळ पोहे असतात ते सुद्धा संपलेले होते. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला मिळाल्याच नाही. मैदा शोधून शोधून मी वैतागले, पण मैदा काही मिळाला नाही. त्यानंतर जेवढ्या गोष्टी मिळाल्या त्या घेतल्या मी. आणि इथे पुन्हा एकदा माझे मिस्टर कॅप्चर झालेले आहेत स्नॅकच्या लाईनमध्ये. आणि मी त्यांचा व्हिडिओ घेतला, कारण त्यांना हे असं खायला सटर खूप आवडतं आणि मुलांना पण आवडतं. दिवाळीचे छान छान दिवे आलेले होते. तर हे मेणाचे जे दिवे होते ते ₹99 सेट होता त्याचा. आणि त्यानंतर असे काचेचे पण होते. सो ₹40, ₹45 अशी वेगवेगळी प्राईज होती त्यांची. तर छान होते हे दिवे, परंतु असं वाटलं एवढे घेण्यापेक्षा माझ्याकडे पण होते ऑलरेडी. आणि त्या दिवशी पण मी बाजारात घेतलेले आहेत हे दिवे. तर इथे तुम्ही बघा, साधारणतः 10-20ला आम्ही रांगेत लागलो. तिथेसुद्धा बिलिंगला तेवढीच गर्दी होती. सियाला झोप यायला लागली होती, ती पण वैतागली आणि सगळेच आम्ही वैतागलो होतो. सो शेवटी कसाबसा आमचा नंबर लागला आणि मुलांना थोडंसं बाजूला बसवलं, कारण गर्दी एवढी होती, ते पण वैतागलेले होते. आणि सामान घेऊन मग आम्ही बिलिंग करत होतो. तर इथे तुम्ही बघू शकता, मी असाच व्हिडिओ घेतला. ॲक्च्युली डीमार्टमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे आय थिंक सो. परंतु शौर्याला थोडंसं सांगितलं अधूनमधून घेत जा. तर इथे तुम्हाला दाखवते माझ्या मिस्टरांनी घेतलेलं स्नॅक. तर त्यांना आवडते काजू कतली. सो पहिले त्यांनी काजू कतली घेतली. इथे तुम्ही बघू शकता रसमलाईचा बॉक्स आहे. त्यानंतर काही वेफर स्नॅक्स वगैरे आहेत. तर अशा प्रकारे काही ना काही, काही ना काही ते घेतच असतात आणि मग मुलांना हेच होतं सटर खायला. तर डीमार्टमध्ये ऑलमोस्ट आम्हाला 10:45 वाजले निघेपर्यंत. आणि बाहेर आल्यानंतर ते सामान डिवाईड करायचं होतं बॅग्समध्ये. तर जेव्हा मी हे सामान डिवाईड करते, तेव्हा घरी आणताना सोपं राहावं म्हणून मी काय करते, मुलांचे जे स्नॅक्स वगैरे आहे ते एका पिशवीत ठेवते. बाकी तेलाच्या, दुधाच्या, दह्याच्या अशा काही पिशव्या असतील तर त्या फुटू शकतात, त्या थोड्या वेगळ्या ठेवते. आणि बाकीचं जे किराणा सामान आहे ते सेपरेट भरते. असं भरल्याने होतं असं, की हे जे सामान आहे ते सेपरेट पण राहतं आणि मुलं घरी गेल्यानंतर मग सगळाच पसारा उचकायला लागतात, की आमचं हे कुठे गेलं, ते कुठे गेलं. त्यामुळे त्यांचं सामान सगळं सेपरेट ठेवते. आणि मी खरेदी करत असताना ना 2 वैतागलेले नवरे उभे होते आणि त्यांच्या गप्पा चालल्या होत्या, की डीमार्टचा मालक चांगला आता पाय पसरून झोपलेला असेल आणि इथं त्याने आपल्याला कामाला लावलंय सगळ्या नवऱ्यांना. तर ट्रॉल्या ढकलून बिचारे खूप थकलेले असतील. तर खरंच डोकं आहे, त्या मानलं पाहिजे त्या डीमार्टच्या मालकाला सुद्धा. कारण एवढी स्ट्रॅटर्जी त्यांची स्ट्राँग आहे, की आपण ₹100 ची वस्तू गेल्यानंतर ₹500 कसे खर्चून येतो हेच आपल्याला कळत नाही. म्हणजे यामागचं लॉजिक कुणालाच कळत नाही. तिथे गेल्यावर एकदम भूल पडून जाते आणि दिसेल त्या गोष्टी आपण घेत जातो आणि त्यात मुलांना घेऊन गेलं तर विचारूच नका. मुलं आणखीन ₹1000 आपल्याला भुर्दंड लावतात. तर अशी असावी छान बिझनेस स्ट्रॅटर्जी. तर चला साधारणतः 11 वाजत आलेले आहेत आणि माझ्या मिस्टरांनी गाडीत बसल्या-बसल्या काजू कतलीचा बॉक्स फोडला आणि मी व्हिडिओ घेते बघून लगेच ठेवून दिला. त्यानंतर घरी आल्यावर इथे तुटून पडलेले आहेत सगळे खाणारे मंडळी. आणि तर आता 11 वाजलेत. शौर्यही मला घेऊन आला होता काजू कतली, परंतु खूप उशीर झाला त्यामुळे मी काही खाल्लं नाही, कारण माझं वजन वाढायला फारसा वेळ लागत नाही. आणि इथे बघा सियाने सुद्धा वेफर्स, कॅडबरी हे मुलं गेल्यानंतर काय-काय उचलतील माहिती नाही. तर चला आता खूप झोप आलेली आहे. सगळे जांभळा द्यायला लागलेले आहेत आणि मी सुद्धा. तर झोपते आता. भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.